आज आपण मोठ्या उत्साहामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण साजरी करत आहोत। आज आपल्या जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा या ठिकाणी फार मोठा उत्साह साजरा होत आहे। आम्ही दरवर्षी त्या उत्साहाला जातो। खरोखर पूर्ण सिंदखेड राजा या ठिकाणी जो उत्साह साजरा केला जातो त्या उत्साहामध्ये खरोखर आपल्या जिल्ह्याचं एक नाव त्या ठिकाणी दिसतंय। राष्ट्रमाता राजमाता यांचा जन्म आपल्या सिंदखेड राजा या ठिकाणी झालेला आहे आणि त्या ठिकाणी जिजाऊ मा साहेबांचं जन्मस्थळ आहे। या निमित्तानं का होईना आपण राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचं आज जाऊन दर्शन घेतलं पाहिजे। कारण पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण भारतातून छत्तीसगड असो, मध्य प्रदेश असो, दिल्ली या ठिकाणावरून त्या ठिकाणी बरेचसे लोक येतात। त्या ठिकाणी फार मोठा जनसमुदाय आपल्या सिंदखेड राजा या ठिकाणी जमा होतो। 500च्या वर स्टॉल, पुस्तकांचे स्टॉल त्या ठिकाणी लावलेले असतात। वेगवेगळ्या प्रकारच्या वक्त्यांची भाषणं त्या ठिकाणी होतात आणि आपल्या जिल्ह्यात हा कार्यक्रम होत असून आपण त्या कार्यक्रमाला जात नाही हे फार दुर्दैवी गोष्ट आहे। म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की आज तरी आपण राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला भेट दिली पाहिजे आणि खरोखर त्यांच्या जन्म ठिकाणाचं आपण दर्शन घेतलं पाहिजे। ज्या राजमातेनं आपला स्वराज्य निर्माण केलं, छत्रपती शिवाजींच्या माध्यमातून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माध्यमातून स्वराज्य निर्माण केलं, त्या राजमातेचा आज जन्मदिवस आहे। खरोखर ज्या चाली नंतर आपण बंद केलेल्या आहे त्या चाली राष्ट्रमाता जिजाऊंनी सुरुवातीला त्यांच्याच स्वराज्यामध्ये बंद केलेल्या आहे। त्यामध्ये पहिली चाल म्हणजे अंधश्रद्धा। आपण अंधश्रद्धेचा आज विरोध करतोय, परंतु राष्ट्रमाता जिजाऊंनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अंधश्रद्धा स्वतःपासून बंद केलेली। त्यातलं एक उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले घेतलेले, जेवढ्या किल्ल्यावर विजय मिळवलेला आहे ते सर्व आक्रमण हे अमावस्येच्या दिवशी केलेले। अमावस्येला आपण अशुभ मानतो, कारण अमावस्येच्या दिवशी जर आपल्याला एखाद्या घराचं वास्तू करायचे असेल, वास्तुपूजन करायचे असेल किंवा लग्न ठेवायचं असेल तर असा एकही व्यक्ती नाही जो अमावस्येच्या दिवशी लग्न ठेवल, अमावस्येच्या दिवशी वास्तुपूजन करल। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता सर्व विजय हे अमावस्येच्या दिवशी मिळवलेले, सर्व किल्ल्यावर विजय अमावस्येच्याच दिवशी मिळवलेले। याचा अर्थ फक्त अमावस्येच्या दिवशी काळोख्याची रात्र असते आणि त्या रात्रीचा फायदा घेऊन आपण शत्रूवर आक्रमण करू शकतो आणि कमी मावळ्यामध्ये तो किल्ला आपण मिळवून घेऊ शकतो। म्हणजे अंधश्रद्धेला यावेळेचा कडाडून विरोध छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊंनी केलेला आहे। दुसरा, आपण सर्व धर्म समभाव म्हणतो, सर्व जाती धर्मातील लोक एक आहेत आजही आपण म्हणतो, परंतु अजूनही जाती जातीचं राजकारण आपल्याला चालू असताना दिसतंय। हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, हा बौद्ध आहे, हा शीख आहे, हा ईसाई आहे। परंतु जिजाऊंनी व छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीचा त्या ठिकाणी विरोध केला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये जे सर्व काही मावळे होते ते सर्वच्या सर्व जातीतले होते। अशी एकही जात नव्हती की ज्या जातीतला मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये नसेल। मुस्लिम समाजातले सैनिक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते। ज्या समाजाला काही धर्मवेडी लोक वाईट म्हणतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम समाजाचे होते। म्हणून सर्व धर्म समभाव शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊंनी आपल्या कर्तृत्वातून निर्माण केलेला आहे।
ज्यावेळेस एका सैनिकाने एका मुस्लिम सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांकरता आणली, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सुनेची तिचा स्वीकार न करता किंवा तिला त्रास न देता तिचं आदरानं आदरातिथ्य करून तिची साडी सोळी देऊन बोळवण करून तिला आनंदाने तिच्या घरी पाठवलं. म्हणजे यावरूनच आपल्याला हे कळतंय की स्त्रियाविषयी राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये कोणत्या भावना होत्या. म्हणजे ज्या राजानं एका दुसऱ्या जातीच्या स्त्रीला आणलेलं असताना तिला आदरानं परत करणं आणि तिची बोळवण करून परत करणं असा राजा कदापि होणे शक्य नाही. म्हणून स्त्रियाविषयी त्यांच्या मनामध्ये आस्था आणि स्त्रियाविषयी समभाव किंवा स्त्रियांना आई मानलं पाहिजे, स्त्री ही जननी आहे असं त्यांच्या मनामध्ये होतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ते जिजाऊमुळं आणि जिजाऊ स्वराज्याच्या जननी आहेत असं ते मानत होते आणि स्त्रीला एक आदर्श माता किंवा एक जननी म्हणून त्यांनी स्वीकार केलेला होता. म्हणून प्रत्येक गोष्ट हे त्यांच्या कर्तृत्वातून दिसते. आपण म्हणतो की सतीची चाल पती वारल्यानंतर पतीच्या सोबत पत्नीनं स्वतः पतीच्या जे शरीर असतं त्यांना घेऊन आपण जिवंतपणी त्या चितेमध्ये अग्निकाष्ट करायचंय, अग्नीमध्ये जळायचंय अशी पद्धत म्हणजे सतीची चाल आपल्याला इतिहासात माहित आहे. परंतु ही सतीची चाल नंतर जरी बंद होताना आपल्याला दिसली पण सुरुवात राजमाता जिजाऊ पासून झालेली. शहाजी राजे यांचा मृत्यू झाल्यानंतर जिजाऊ माता सतीने गेल्या. त्यांच्या समोर आदर्श होता स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे. म्हणून ही सतीची चाल बंद करणारे एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ. म्हणजे कोणतंही कर्तृत्व करत असताना आपण स्वतःच्या कार्यातून करायचं, स्वतः करायचं आणि नंतर लोकांना सांगायचं, यालाच कर्तृत्व करणं असं म्हणत असतात. म्हणून खरोखर अतिशय सुंदर असे या ठिकाणी भाषण मुलींनी केले. मुलांबद्दल खंत आहेच, त्या मुली